नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 27 सोडवणार आहोत. सोडूया मित्रांनो. आपण प्रॅक्टिस सेट 26 मध्ये पाहिलेला आहे. समजा 3 चा पॉवर जर 4 असेल तर याचा अर्थ काय होतो? 3 × 3 × 3 × 3 म्हणजे 4 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये 3 आहे. जर 3 चा पॉवर 3 असेल तर 3 × 3 × 3. समजा ह्या दोन्हींचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला म्हणजे 3⁴ आणि इंटू 3⁴ तर हे काय होईल? मग यांचाही मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 3 × 3 हे 4 टाइम्स आणि हे 3 टाइम्स. म्हणजे टोटल किती टाइम्स झाले आता? आहे 1 2 3 7 टाइम्स म्हणजे 3⁻7 येईल. म्हणजे आता 3 चा पॉवर 4 आहे इंटू 3 चा पॉवर 3 आहे, त्याचं आन्सर येते 3 चा पॉवर 7. म्हणजे काय? 4 + 3 हे 7 झालेले आहेत. 4 आणि 3 यांची ॲडिशन 7 झाली. त्याप्रमाणे एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं, a⁻m इंटू a⁻n इक्वल टू a⁻m + n असतो. म्हणजे a हा काय? बेस. जर दोन बेस सेम असतील आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या पॉवरची ॲडिशन होते. हा फॉर्म्युला आहे आपला. या फॉर्म्युल्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 27 सोडवायचा आहे आपणास. तर त्यापैकी पहिला प्रश्न आहे आपला 7⁴ आणि 7⁵2. तर याचा आन्सर कसं येईल? मग a⁻m इंटू a⁻n बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल. बेस तोच आणि पॉवरची ॲडिशन m + n. हा फॉर्म्युला येथे आपण अप्लाय करू. a म्हणजे 7 बेस सेम आहे हा दोन्ही आणि मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे 7 हा बेस घेऊन पॉवरची ॲडिशन m + n म्हणजे 4 + 2 होईल. येथे 4 + 2 हे ॲडिशन 6 होईल म्हणजे 7⁻6 हे येईल आपलं आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे. सेकंडमध्ये -11 चा 5th पॉवर आहे इंटू -11 चा स्क्वेअर आहे. तर येथे -11 सेम आहेत, पॉवर दोन्ही सेम आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे a⁻m इंटू a⁻n फॉर्म्युला होईल इक्वल टू -11 आणि पॉवरची ॲडिशन म्हणजे 5 + 2. तर -11 आणि पॉवरची ॲडिशन 5 + 2 म्हणजे 7 हे येईल आपला आन्सर. नेक्स्ट 6/7 पॉवर 3 आहे आणि 6/7 पॉवर 5 आहे. दोन्ही बेस आपले सेम आहेत, 6/7 आणि 6/7 आणि मल्टिप्लिकेशन आहे आणि पॉवरची मग ॲडिशन घेणार आपण. बेस काय आपला? 6/7 पॉवरची ॲडिशन 3 + 5 म्हणजे हे आन्सर किती येईल? 6/7 आणि 3 + 5 म्हणजे 8, पॉवर 8. नेक्स्ट येथे -3/2 हा बेस आहे आपला, पॉवर 5 दिलेला आहे, इंटू आहे, बेस सेम आहे -3/2च आणि पॉवर याचा 3 आहे. तर पॉवरची ॲडिशन घेणार आपण. बेस सेम आपला 3/2 आणि पॉवरची ॲडिशन 5 + 3 मग हे आन्सर येईल -3/2 5 + 3 म्हणजे 8. नेक्स्ट येथे a⁻ पॉवर 16 आहे, a⁻ पॉवर 16 इंटू आणि a⁻ पॉवर 7 आहे. दोघांचा बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, इक्वल टू म्हणजे बेस आणि ही इंडेक्सची ॲडिशन 16 + 7 म्हणजे आन्सर येईल a⁻23. नेक्स्ट p/5 पॉवर 3 आहे
इंटू p/5 पॉवर 7 आहे. ये म्हणजे दोघांचा बेस सेम आहे आणि ॲडिशन का आन्सर काय येईल आपलं, हा बेस p/5 सेम आणि इंडेक्सची ॲडिशन m + n. येथे m म्हणजे 3 आहे, n म्हणजे 7 आहे आणि a म्हणजे p/5 आहे. तर 3 + 7 आन्सर येईल आपलं p/5 आणि 7 + 3 म्हणजे 10. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.